रामकृष्ण हरी माऊली. आपण पंढरपूरला गेलो की श्री विठ्ठलांचे दर्शन तर घेतोच. पण तुम्हाला माहिती आहे का, पंढरपूरमध्ये एक असा विठोबा आहे जो भक्तासाठी स्वतः आला आहे. तो म्हणजे आपले ताकपिटे विठोबा. तर चला मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण ताकपिटे विठोबा आणि त्यांच्या महान भक्त रमाबाई यांची कहाणी पाहणार आहोत. आणि ही कहाणी ऐकून आपल्या अंगावर नक्कीच शहारा येईल. ताकपिटे विठोबा हे पंढरपूरमधील पश्चिमद्वारेच्या पाठीमागे यांचं मंदिर आहे. तर ताकपिटे विठोबांच्या महान भक्त होत्या त्या म्हणजे रमाबाई. रमाबाई पैठणला राहायच्या. रमाबाई एकदा सायंकाळी झोपल्या असताना त्यांच्या स्वप्नामध्ये श्री भगवंत गेले आणि त्यांना छान असं दर्शन दिलं. विशेष म्हणजे त्यांना एक आदेश पण दिला. तो आदेश होता की तू माझ्या घरी ये, माझ्या पंढरपूरला ये. श्री विठ्ठलांचे पंढरपूर हे घरच म्हणावं लागेल. तू तिथं येऊन राहा, असा आदेश विठ्ठलांनी त्यांच्या भक्ताला दिला. तर माऊली, विठ्ठलांचे दर्शन आणि आपल्या घरी येण्याचा आदेश कोणता भक्त नाकारू शकेल? तो भक्त अगदी आनंदाने उत्साहाने पंढरपुरात येऊन राहू लागला आणि त्या भक्ताचे नाव होते रमाबाई महाजन. रमाबाई भगवंतांच्या खास भक्त होत्या. त्या श्री विठ्ठलांसाठी खूप आवडीने आणि प्रेमाने ताकपीठ बनवायच्या. ज्या लाह्या असतात त्या जात्यावरती बारीक दळून त्याचं पीठ करून ते पीठ ताकामध्ये त्या टाकायच्या आणि त्याच्यापासून असा विशिष्ट असा एक पदार्थ, छान असा आंबट पदार्थ तयार व्हायचा. आणि ते ताकपीठ घेऊन रमाबाई रोज सकाळी श्री विठ्ठलांच्या मंदिरात जायच्या आणि ताकपीठ भगवंतांना अर्पण करायच्या. ताकपीठ भगवंतांना खूप आवडायचं. ताकपीठ भगवंत खूप आवडीने खायचे. इतर पदार्थ देखील त्या विठ्ठलांसाठी अर्पण करत होत्या, परंतु विठ्ठलांना रमाबाईचं ताकपीठ खूप आवडायचं. असं दररोज रमाबाई अगदी आवडीने श्री विठ्ठलांना ताकपीठ अर्पण करायच्या. एकदा रखुमाई म्हणाल्या, मी तुम्हाला एवढं आवडीनं पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण करते, तो तुम्ही स्वीकार करत नाही आणि रमाबाईचं हे ताकपीठ तुम्ही किती आवडीने खाताय. रखुमाई म्हणायच्या, तुमच्या पोटात दुखेल. तर विठ्ठल म्हणायचे, नाही, माझ्या भक्ताने खूप आवडीने आणि प्रेमाने माझ्यासाठी हे ताकपीठ ते दररोज आणते. याच्यामध्ये अमृताची गोडी आहे, असं विठ्ठलांनी रखुमाईला सांगितलं. तेव्हा विठ्ठल हसले आणि दररोजचं ताकपीठ आवडीनं खायचे. एक दिवस काय झालं, रमाबाई आजारी पडल्या आणि तिकडे विठ्ठल मंदिरात म्हणायचे, अरे हे काय झालं आहे, माझ्या भोगामध्ये ताकपीठ का येत नाही, माझी भक्त रमाबाई कुठे आहे? तर एक दिवस रुकुमाईला घेऊन विठ्ठल रमाबाईच्या घरी गेले, खास करून रमाबाईला भेटण्यासाठी. घरी गेले दोघे जण, तर पाहतात तर काय, रमाबाई आजारी होत्या. तर माऊली, तुम्ही कधी पंढरपूरला गेला असाल तर पाहू शकताय बघा, श्री विठ्ठल मंदिरामध्ये विठ्ठलाची मूर्ती वेगळीकडे आहे आणि रखुमाई वेगळीकडे आहेत. पण ताकपिटे विठोबा जिथे आहेत तिथे ताकपिटे विठोबा आणि रखुमाई अगदी जोडीने उभे आहेत. त्याचं कारण हेच आहे की दोघं मिळून रमाबाईला भेटण्यासाठी त्यांच्या घरी गेले होते आणि हे मंदिर श्री विठ्ठल मंदिराच्या पश्चिमद्वारेच्या मागे आहे बघा, थोड्याच अंतरावर आहे. तेथे ते दोघं जण गेले होते आणि घरी गेल्यावर त्यांनी बघितलं की रमाबाई आजारी अवस्थेत होत्या. घरी गेल्यानंतर रमाबाईंनी विठ्ठलांसाठी छान असं ताकपीठ बनवलं बघा आणि विठ्ठलाने ते आवडीने स्वीकारलं. आणि रमाबाई आजारी होत्या म्हणून दोघेही थोडे दिवस तिथेच थांबले. आजारी अवस्थेत रमाबाई त्यांना रोज ताकपीठ बनवून द्यायच्या आणि विठ्ठल अगदी प्रेमानं आवडीनं खायचं. पण एक दिवस असा आला की रमाबाई बऱ्या झाल्या, त्यांचा आजारपण दूर निघून गेलं आणि विठ्ठल म्हणायला लागले की रमाबाई, आता मी जातो, आता तू नीट झालेली आहे, तू माझ्यासाठी दररोज ताकपीठ घेऊन तिकडे मंदिरात ये, मी तिथे तुला भेटेन. रमाबाई म्हणाल्या, नाही विठुराया, आता मी वृद्ध झालेली आहे, मला दररोजचं तिथपर्यंत चालत येणं माझ्याच्याने होणार नाही. तुम्ही असं करता का, तुम्ही इथेच राहा, मी दररोज तुम्हाला ताकपीठ करून देईल आणि तुम्ही ते आवडीने खा. यावर विठुराया म्हणाले, अगं रमाबाई, मी जर तुझ्याजवळ राहिलो तर माझ्या भक्तांचं काय, मंदिरात मी कसा उभा राहू? माझे भक्त इतकं लांबून माझ्या दर्शनासाठी येतात, त्यांच्यासाठी मी काय करू?
तर यावर रमाबाई म्हणाल्या, अहो विठ्ठला, तुम्ही एवढे मोठे भगवंत आहात, तुम्ही माझ्याशी बोलू शकताय, हे विश्व उभारू शकताय, तर तुम्ही तुमचं एक विस्तारित रूप नाही उभा करू शकत? असं म्हणल्यानंतर विठ्ठल अगदी आवडीने विठ्ठलाने आपलं रूप तिथं धारण केलं आणि आपल्या भक्तासाठी ताकपिटे विठोबा म्हणून उभे राहिले बघा माऊली. दररोजचं रमाबाई विठ्ठलांना ताकपीट करून द्यायच्या आणि विठ्ठल अगदी आवडीने खायचे बघा. आणि असा एक दिवस आला की रमाबाईचं शरीर प्राण सोडण्याचा वेळ आला. तेव्हा विठ्ठलांनी रमाबाईला विचारलं, रमाबाई तुला काय हवं आहे? तर रमाबाईंनी अगदी हसत उत्तर दिलं, भगवंता मला काही नको, तुम्ही माझ्या घरी आलात, ताकपीठ खाल्लं, मला दर्शन दिलं, हेच माझं भाग्य आहे. माझी एकच इच्छा आहे की माझ्या पुढच्या जन्मी सुद्धा तुमची सेवा करण्याचं भाग्य मला मिळावं आणि तुमचं दर्शन घडावं, हीच माझी शेवटची इच्छा आहे. म्हणूनच बघा माऊली, आपल्या या विठुरायाचं ताकपिठे विठोबा असे नाव पडलं आहे आणि आजही तिथे विठोबा अगदी आपल्या भक्तांसाठी प्रेमाने आवडीने उभे आहेत. तर आपल्या ताकपिठे विठोबांबद्दल असा छान असा अभंग आहे बघा माऊली. ताकपिठे विठू माझा उभा भक्तासाठी, करुणा ओतते डोळ्यात, पाहे वाट माझी. भक्ताच्या हाकेला धावून येतो पांडुरंग, काय सांगू मायेची नाही अंतरंग. जय जय राम कृष्ण हरी, विठ्ठल विठ्ठल गजर, पंढरीचा पांडुरंग माझा, ठेवो माझ्यावर नजर. तर कसा वाटला व्हिडिओ माऊली? कमेंट करून नक्की सांगा आणि कमेंटमध्ये विठ्ठल विठ्ठल लिहायला विसरू नका. रामकृष्ण हरी.